कुणाच ठाऊक, पण त्या एका माणसाला म्हाताऱ्यांबद्दल खूपच राग यायचा. म्हणून जेव्हा त्याच्या स्वतःच्या मुलीचं लग्न ठरलं तेव्हा सुद्धा त्यानं वर पक्षाकडच्या लोकांना अट घातली, तुमच्या वरातीमध्ये एकही म्हातारा नाही आला पाहिजे. आता या मुलाला मुलगी इतकी आवडली होती की लग्न करेन तर तिच्याशीच, असा हट्टही तो धरून बसला होता. नाईलाजानं त्याच्या वडिलांनी सगळ्या म्हाताऱ्यांना समजावलं आणि आपल्या वरातीमध्ये येण्यापासून त्यांना थांबवलं. पण एक म्हातार बाबा मात्र असे होते की ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वरातीमध्ये येणारच आणि लग्नालाही हजर राहणारच. ते ऐकेच ना, काय करावं म्हणून अक्षरशः लपत छपत त्यांना वरातीमध्ये नेण्यात आलं. एका ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलं जेणेकरून कुणाच्याही दृष्टीस ते पडणार नाही आणि आपण आता इथे पोहोचल्यावर नेमकं काय होतं हे बघण्याची उत्सुकता त्यांना सुद्धा खूप लागलेली होती. पण खरंच आपण सांगितल्याप्रमाणे वर पक्षानं अट पाळली का नाही हे बघण्याची इच्छा त्या वधूपित्याला झाली आणि त्यानं सांगितलं, माझी अजून एक अट आहे. आता कुठली अट? आणि ह्या वधूपित्यानं सांगितलं, तुम्ही येताना रस्त्यामध्ये जी नदी लागली ना, ती नदी पूर्णपणे तुम्ही दुधानं भरून टाकली पाहिजे, तरच माझ्या मुलीचा हात मी तुमच्या मुलाच्या हातात देईन. आली का आता पंचायत? एवढी मोठी नदी भरायची म्हटल्यानंतर दूध किती लागेल आणि कशी भरायची ती नदी, सगळ्यांनाच प्रश्न पडला. आता काही शक्य नाही, लग्न बिलकुल होणार नाही, वरात परत घेऊन जावी लागेल इथपर्यंतची परिस्थिती आली. प्रत्येकानं आपापल्या परीनं वधूपित्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्या परिस्थितीवर काहीतरी उपाय योजण्याचा प्रयत्न केला, पण काहीही शक्य होत नव्हतं. आता इथे हे म्हातार बाबा जे होते त्यांचे कान आसुसलेले होते की पुढचं सगळं ऐकू येईल, आता मंगलाष्टक सुरू होतील, पण काहीच कुठे दिसेना. म्हणून हळूच त्यांनी थोडंसं उठून इकडून तिकडून बघण्याचा प्रयत्न केला, कोणी दिसतंय का, आणि त्यांच्यासोबतचाच एक जण त्यांना दिसला. म्हणून त्यांनी विचारलं की का मंगलाष्टक ऐकू येत नाहीये, लग्न का होत नाहीये. वधू पित्याची अट त्या माणसानं ह्या म्हातार बाबांना सांगितली आणि ते म्हणाले, हत्तीच्या एवढंच, आणि त्याच्यासाठी वरात कशाला परत घेऊन जायला हवी? त्या वधू पित्याला सांगून द्या ना, तू नदीतलं पाणी खाली करून घे, आमचं दूध रेडी आहे, आम्ही दुधानं ती नदी भरून टाकू. हा, ही आयडिया खरंच छान. हा, लगेच धावत पळत त्या माणसानं वरपित्याला ती आयडिया सांगितली. वरपित्यानं वधू पित्याला सांगितली आणि वधू म्हणाला, नक्कीच तुमच्या वरातीमध्ये कोणीतरी वृद्ध आहेतच, कारण त्यांच्याशिवाय, अनुभवाशिवाय अशी युक्ती सांगणं कुणालाच शक्य नाही. आणि मग त्या गृहस्थानं म्हणजेच वधूपित्यानं तेही सांगितलं की मला खरंच म्हाताऱ्यांचा राग आहे असं अजिबात नाही, तर मला जस्ट बघायचं होतं की वरातीमध्ये म्हाताऱ्यांना आणायचं नाही सांगितल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया असेल, तुम्ही कसे वागाल, आणि खरंच वृद्धांना दूर ठेवणार आहात का आपलंसं करणार आहात. पण ज्या पद्धतीनं ते म्हातार बाबा तुमच्यासोबत आलेत ना, त्यानुसार वृद्धांचा तुम्हीही आदर करत असणार याची मला खात्री पटली. थँक्यू.